बुवा सौ योगिता परब आम्हा दोन्ही बुवांना इथे जी भजन रूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी दिलात त्याबद्दल मी या फाटकवाडी मित्र मंडळाचे मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील बुवा आपण प्रत्येक गावागावात जातो पण मी पहिल्यांदाच बघितलंय की कोणीतरी महिला या गावात बुवा पोलीस पाटील म्हणून उभी आहे आणि ऐकलं सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलं की कुठेही कमी तिथे तुम्ही असे आहे। खरंच ते म्हणजे सौ जयवंतीताई जगन्नाथ नरभुवांची आई आहेत। खरंच त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार। त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू सुप्रसिद्ध बुवा व्यंकटेश नरबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कुठपर्यंत पोहोचवणार आहेत ते म्हणजे वेगळा हात काढू नको पोहोचवणार म्हणजे तसा नाही बघ बुवा म्हणजे प्रत्येक गावागावात आपली चर्चा होणार युट्यूबच्या माध्यमातून। काय बोलशील तर सांभाळू। खरंच त्या बुवांचं सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार। त्याचप्रमाणे पकवास वादक उदय पांचाळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार। तसेच सुप्रसिद्ध बुवा सूरज राणे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार। आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी घेऊन गणरायाला वंदन करून या ठिकाणी बघा महिला वर्ग सुद्धा जास्त प्रमाणात आहे। खरंच त्यांचे सुद्धा आशीर्वाद माझ्या पाठीशी घेऊन माझे आई वडील माझ्या आई वडिलांस समान असणारे माझे सासू सासरे यांना नतमस्तक होऊन विजयांसारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हालून गेला स्वर्गात गेल्यावर सगळ्या देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला असे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानात समुद्र करून मी या भेटीची जंगी सामन्याला सुरुवात करत आहे। जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र। बघा सुरुवात माझ्याकडे असा रुपावलीपर्यंत बुवा म्हणूचा बुवांतर वहीच उघडून ठेवला ना सुरुवातीपासूनच पण बुवा सुरुवात माझ्याकडे या म्हटल्यानंतर शिस्तीतच होणार काय काळजी करू नको। गुरुर्देवो महेश्वरः
ज्ञानेश्वरा गुरुदेवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्या भूमी पवित्र अलंकापुरी पुण्या भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी तया ठविता महापुण्य राशी तया ठविता महापुण्य राशी तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण श्री भैरवी देवी श्री सातमाई देवी श्री अनुभव देव श्री मानकरी श्री सिद्धेश्वर देव हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्यनंद महारिका खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपले साऊंड सर्व्हिस वाले दादा कारण दीपक नरसाळे दादा खरंच खूप सुंदर साऊंड आहे पण जरा व्यवस्थित लावा खरंच त्यांचे आभार आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कारण ते आहेत म्हणून आम्ही चांगल्या प्रकारे गाऊ शकतो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते दादा करतायत खरंच त्यांचे आभार अनिकेत नर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद मंडळ आभारी आहे आधी देवाचं नाव मग काय गजघात बरोबर ना या ठिकाणी जाणकार गुरु आहे बघा आज आपल्या राजांची जयंती त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमी पडेल रात्री अपुरी पडेल एवढं त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे पण मी एवढंच सांगू इच्छिते बघा 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाजी 2000 जणांबरोबर एकटाच चित्त होतो त्याचं नाव बाजी हा
लागले. कारण खरा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर कसा अंगावर काटा उभा राहायला पाहिजे. कारण बुवा त्यांची कीर्ती जेवढी मोठी आहे की त्यांचं नाव घेतल्याबरोबर अंगावर काटा उभा राहायला पाहिजे. पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की म्हणतो राधे तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी. आपण काय फक्त वाटले मोकळे करायला आलोय, बरोबर ना? आपण सुद्धा त्यांच्यासारखं वागलं पाहिजे, नाहीतर काय छत्रपती महाराजांचे छावा, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे छावा, पण त्यांच्या बघावा तेवढा तोंडात बचाकभर मावा तसे वागा. कारण छत्रपती शिवाजी महाराज बघा कापला जरी आमच्या नसा तरी रक्त निघेल भगव्या रंगाचं आणि फाळली जरी आमची छाती तरी चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी माता, त्या भवानी मातेवर एक छोटासा परण सादर करण्याचा प्रयत्न करतोय. जय 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 अंबे जगदंबे धान धिकिट दान धिकिट कटक धिकिट कटक चामुंडे धा 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 धर त्रिशूल चल काट कट 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 दुर्गे दुर्गे भवानी धा प्रणाम रक्त कंडी धा कट 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 दुर्गे दुर्गे भवानी धा प्रणाम रक्त कंडी धा कट 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 दुर्गे दुर्गे भवानी धा प्रणाम रक्त कंडी धा. जय 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 अंबे जगदंबे धान धिकिट कटक धिकिट चामुंडे धा 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 धर त्रिशूल चल काट कट 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 दुर्गे दुर्गे भवानी धा प्रणाम रक्त कंडी धा कट 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 दुर्गे दुर्गे भवानी धा प्रणाम रक्त कंडी धा कट 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 दुर्गे दुर्गे भवानी धा प्रणाम रक्त कंडी धा. धन्यवाद.
Thank you.
कैलासवासी महादेव भिवा फाटक यांच्या स्मरणार्थ पाटील फाटक यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. कारण बुवा आपण प्रत्येक वारीत भजन झाला की दुसरं बुवा उचलता, म्हणजे भजनापर्यंत गाता. तसं आहे काय नाही या रूपावलीपर्यंत संगीतच हो पाया, बरोबर ना. कारण आपल्या तोंडून काय निघेल बुवा तसं या बरोबर नाही. प्रथम वारी माझ्याकडे या, त्यामुळे वारी शिस्तीतच होणार. गजर हात आपले पोलीस पाटील जयवंतीताई नर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. बघा, कारण एक स्त्री काय करू शकते आजकाल. कारण पहिले बघा स्त्री होते ते म्हणजे मुलांका पिठाचं गोळो करून पण देत आणि मुलगा खेळत होता. पण आता तसला काय नाही. आता पहिलो मोबाईल, बरोबर ना. जन्मतात एकदा का मुलगो किंवा मुलगी जन्माला आली की रडोक लागली, पहिलो मोबाईल दाखवतले. आता मुलगा पण बघा कसा गपचूप बसता लगेच. म्हणजे आज काय मोबाईलचं युग आहे, पण त्या मोबाईलचा कसा आणि किती वापर करायचा आहे आपल्या हातामध्ये. सगळीकडे जसं व्हॉट्सअप आणि फेसबुक, त्या व्हॉट्सअपने सगळ्यांची वाट लावली. पण बाबलो एकदा फेसबुक मध्ये घुसलो की फेस काढल्याशिवाय काय मागे यायचो नाही, अशी परिस्थिती आता बघा. हा पण त्या काय तर गजरात सांगेल. पण बघा एक स्त्री काय करू शकते. कारण जिजाऊ मासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला. त्यांना डोहायला लागले ते काय आंबट चिचे खाऊचे ना. आता डोहायला लागतात ते कसले आंबट खाऊचे, चिचे, बोरा आणि तारवदे बाजू लॉलीपॉप, चायनीज आता डोहायला लागतात. पण जिजाऊ मासाहेबांना डोहायला लागले बुवा लढाईचे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. 8-10 वर्षाचे झाले आणि एका गावात ना तमाशाचा फड आला बघा. त्यावेळी सगळं म्हणजे पूर्ण गाव तिकडे धावायला लागला तमाशा बघण्यासाठी. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना काही समजत नव्हतं, ते सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जात होते. पण त्यावेळी जिजाऊ मासाहेब आल्याने काय म्हणतात, ओ राजे, तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा बनायचे, असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. कारण त्यांचं सांगावं तेवढे कमी आहे. रात्र अपुरी पडेल असं आहे. पण त्यांच्यासाठी एवढंच सांगू इच्छिते बघा. पहिला मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांनाच करावा लागेल. आणि या महाराष्ट्रात जर राहायचं असेल तर प्रत्येकाला जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल, जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल. कैलासवासी भिवा राणे यांच्या स्मरणार्थ निलेश राणे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. आणि बघा तो पांडुरंग, कारण नवीन गाणी येतात आणि सगळ्यांच्या मनामध्ये घर करून जातात. पण आपण या मोबाईलमुळे या देवाचं नाम कुठेतरी विसरत चाललोय. बघा तो परमेश्वर प्रत्येकाच्या चराचरामध्ये आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे, त्यात तान्ह्या बाळात सुद्धा आहे. म्हणून मी एक गाणं गाण्याचा प्रयत्न करते विठ्ठलाचं.
शोधून शिणला जीव तारे साध तुला हे पोचले का दारोदारी उडकले भारे सांग तुला कधी लागले का श्याम मुरारी कुंज विहारी तोची विहारी भेटले का वाट म्हणाल्या गाभाराची आज कुणी तरी सावरला तान्या मानाच्या हसऱ्या डोळ्यात नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तुझा माठाचा भेटला साऱ्यात शोध नाही कुठे या पसाऱ्यात रोज वृंदावनी थोडी घालरी तोच नाथा घरी वाहतो कावरी तुमचा नागरी मंदिरी राहुरी बाप झाला कधी झाला माऊली भाव भोळा तिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावला रूप पाहता लोचने सुख झाले होता जाणे 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 सुख झाले होता जाणे सुख झाले होता जाणे
रा